घेऊ शकतात. बॅट्समॅन किंवा बॉलरला रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षातून. कोणी कुठे जाऊ नका. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक मोठा थरार आपल्या भेटीस आला. आजच्या दिवसाचा विचार केला तर GTCची टीम आपल्यासोबत जॉईन झाली आहे. स्वप्नील गांगड असतील, राजीव राठोड असतील, कॅमेरामॅन तुषार धुमाल असतील, स्कोररच्या भूमिकेमध्ये समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्यांना नेहमी संबोधलं जातं सुदर्शन आगे हे देखील जॉईन झाले. त्यानंतर जुन्नरचा एक बुलंद आवाज निखिलजी ठोंबरे आम्हाला जॉईन झालेत. त्यानंतर आमचे गुरुवर्य दीपकजी बिराडे सर हे देखील आम्हाला आज जॉईन झालेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या दिवसातील आता विचार करता चौथ्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. टिटवाळा विभागातील एक बलाढ्य संघ भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता मलंकड विभागातील एक ताकदवर संघ आईगावदेवी वसार संघ. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघांकडे इथून मात्र तुल्यबल आहेत. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस दरम्यान अंपायर सिग्नल गेम ऑन लेस प्ले. गोलंदाजी बारवरती गोलंदाज अशोकला आपण पाहू शकता. डिंडाला जगदीश आणि नितीन जोडी. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. अनसाइडला मोठा स्ट्रोक खेळले मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर तयार होते. इनफिल्डचा जो फिल्डर होता तो धावत परत इथून मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता. प्रयत्न इथून मात्र खूप चांगले झाले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. या दरम्यान धावा मिळतील त्या दोन धावेच्या साथीने इथून मात्र टीमची टोटल आपण पाहू शकता. स्कोर कार्डला शुभारंभ होतोय. स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज नितीनला आपण पाहू शकता. इनफॉर्म खेळाडू या नितीन स्टॅकिंग एंडवरती खेळ करण्यासाठी सज्ज होतोय. नॉन स्टॅकिंग एंडवरती जगदीशला पाहू शकता. सरळ रेषेमध्ये यावेळेस फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये फिल्डर जीवाच्या आकांताने धावले होते परंतु इथून मात्र दुसऱ्यांदा योगदान मिळतोय. दुसऱ्यांदा जीवनदान मिळतोय म्हणजे फलंदाज नितीनला. एक धाव इथून एकवटली गेली आहे. एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 3 धावा स्कोर कार्डवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक इथून मात्र सीमारेषेवरती पेट्रोलिंग करतात. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर आपण पाहू शकता. दुसरा फिल्डर आपण पाहू शकता वाईडिश लॉंग ऑफला. दरम्यान जगदीश यावेळेस स्टॅकिंग एंडवरती स्विचिटचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न झाला होता परंतु प्रयत्न इथे मात्र पोहोचतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. निखिलचा इथून मात्र 2दा झेल ड्रॉप झाला आणि या कॅचची किंमत तुम्हाला मोजावी लागेल कारण इन्फॉर्म खेळाडू आहे. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला इनपिन भरून वळवलाय. बॉल ऑन बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इथून मात्र चेंडूला काढण्यात आला. 4 धावा आल्या. 4 धावेच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 7 धावा. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करत असताना आपण पाहू शकता जगदीशला. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल अशोक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू मात्र डीप फाईन लेगला. इथून मात्र डीप थर्डमॅनला चेंडू सीमारेषा गाठतोय. 4 धावा चौकार. चार धावा आल्या. दुसरा चौकार पाहायला मिळतो जगदीशच्या बॅटमधनं. यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू इनफिल्डमध्ये डायरेक्ट हिटची संधी होती. संधीचं सोनं होईल का? पंचांचा बोट आकाशाकडे. लागणारा पहिला मोठा धक्का. टीम वसारला. फलंदाज बाद. षटक क्रमांक इथून विचार केला तर पहिले संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 1 ओव्हर 11 11 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला इथून मात्र संपुष्टात आला. अशोकने इथून विचार केला तर 11 धावा खर्च केल्या. सुरुवात खूप चांगली झाली होती मी म्हणेन मांडा टीमची, परंतु इथून विचार केला तर शेवट गोड करत असताना जगदीश यावेळेस चांगली फटकेबाजी करत होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याला शेवटच्या चेंडूवरती इथून मात्र बाद करण्यात आलं. सलामीर फलंदाज नितीन अजून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नितीन उर्फ चिंट्या नक्कीच खूप चांगली फलंदाजी त्यांनी दाखवली होती. जनता राजा चषक बदलापूर इथे जो चषक झाला होता, कुणाल पेनकर आयोजक होते त्या स्पर्धेचे, आणि खूप चांगली फलंदाजी त्यांनी दाखवली होती. मॅन ऑफ द सिरीज बाईक देखील त्याला तिथे मिळाली होती. स्टॅकिंग एंडवरती खेळतोय फलंदाज आपण पाहू शकता नितीनला. खूप चांगली फटकेबाजी त्यांनी त्या मॅचमध्ये त्या स्पर्धेमध्ये दाखवली होती. आई गावदेवी वसार संघ खेळतोय. नक्कीच रविदादा वायले यांचं देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम सर. वन डाऊनच्या पोझिशनवरती यावेळेस बैठकीच्या आतमध्ये दाखल होतोय आपण पाहू शकता रवी वायलेला. बुलेट बाईक देखील त्यांच्या नावावरती आहे. आज मात्र या खाटेकर नगरीमध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण दोन ताकदवर टीम आपल्याला पाहायला मिळतात. टिटवाळा विभागातील जगन्नाना पाटील यांचा संघ आपण पाहू शकता. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी वसार टीम आपल्याला पाहायला मिळते. दोन ताकदवर संघ एकामेकाच्या समोर खेळ करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. फलंदाजी करत असताना वसार टीमच्या माध्यमातून वन डाऊनचा खेळाडू आपण पाहू शकता मध्ये त्याच्यात दाखल झाला. रवी वायलेला आपण पाहू शकता स्टॅकिंग एंडवरती खेळ करण्यासाठी सज्ज असेल. राऊंड विकेटने पहिलाच बॉल विकेट करायचा प्रयत्न झाला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने शरीराचा वेध घेतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. नक्कीच फलंदाजाला बाद करण्याची संधी मिळाली होती, परंतु संधीचं सोनं झालं नाही. या लेग बायच्या रूपात एक धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल. 12 धावा स्कोर कार्डवरती. पिटूचे षटक आपण पाहू शकता. जगन्नाना पाटील यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच मागील 2 ते 3 दिवसापूर्वी जी स्पर्धा झाली होती एकता चषक गोडसे आयोजित एकता ग्रुप जो चषक झाला होता, तिथे मात्र 12 धावा डिफेंड करायच्या होत्या जगन्नाना पाटील यांना. जय बजरंग गोडसाई ए संघ खेळत होता आणि त्या 12 धावा इथून मात्र डिफेंड केल्या होत्या जगन्नाना पाटील यांना. राऊंड विकेटने हा बॉल ऑन साइडला खेळले. डीप बॅकवर्ड लेग मध्ये फिल्डर तयार होता, दरम्यान धावा मिळेल ती सिंगल. एकापेक्षा जास्त काही नसणार. एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 13 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. नक्कीच जय बजरंग गोडसाई ए संघ खेळत होता. 12 धावांची गरज असताना त्या धावा रोखल्या होत्या जगन्नाना पाटील यांना. 2 धाब्याची पॅनल्टी लागली होती गोडसाई संघाला. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या मधून खेळण्याचा प्रयत्न अशोक डिंडा इथून मात्र जज करतोय. डीप मध्ये एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतील, दरम्यान धावा मिळतील त्या 2 धाब्याच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकत असताना 15 धावा. दरम्यान गोलंदाज सज्ज होईल. लवर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस ऑन साइडला खेळत एकाच टप्प्यावरती गॅदर करतील, पुन्हा एकदा मिळेल ती सिंगल डबल इथून मात्र प्राधान्य दिलं जात आहे वसार टीमच्या माध्यमातून. एका धाब्याच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकत असताना 16 धावा स्कोर कार्डवरती. जगन्नाना पाटील पिटूचं षटक दुसरं हाताळत असताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू फरार. 4 धावा चौकार. वीस धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज जगन्नाना पाटीलला आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी करत असताना 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये त्यामध्ये पाहायला मिळतोय. जीवाच्या अक्कंदाने फिल्डर धावत पळत येतोय, परंतु मोठी चेस होती, मोठी दरी होती आणि त्या दरीला भेदून बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आला. 24 धावा स्कोर कार्डवरती. थोडीशी महागडी गोलंदाजी
इथून विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज डिंडाने इथून 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल देऊन 13 धावा खर्च करतायत जगन्नाथ पाटील. नक्कीच मी मगाशीच उल्लेख केला होता, सर्व टीमने इथून मात्र वेळेवरती येणं जरुरी आहे, कारण स्पर्धेचे मुख्य नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. कारण एकता ग्रुप चषक जो स्पर्धा झाली होती टिटवाळा घोडसई इथे, त्या स्पर्धेमध्ये जय बजरंग घोडसई ए संघाच्या 12व्या खेळाडूची टी शर्ट नव्हती, ड्रेस कोड सारखा नव्हता, त्यामुळेच त्यांना 2 धाब्याची पॅनल्टी लागली होती आणि तो संघ तिथे मात्र 3 धावाने हरला होता. नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 मांडा संघच खेळत होता. 12 धावाची गरज होती शेवटच्या ओव्हरमध्ये, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, परंतु शेवटच्या 5 बॉलमध्ये 6 धावा इथून मात्र डिफेंड करायच्या होत्या आणि त्या धावा डिफेंड केल्या होत्या जगन्नाथ पाटीलनं. यावेळेस सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिलला आपण पाहू शकता. समोर एक ताकदवर फलंदाज मलंगड विभागामध्ये ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे, रवी वाहिलेला आपण पाहू शकता. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील, स्टॅकिंग इनवरती खेळ करण्यासाठी सज्ज असतील. राईट अँड राऊंड द विकेट हा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉल इथून मात्र दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, डीप बॅकवर्ड स्कोअर लागला, इथे मात्र फिल्डर तयार होत्या. दरम्यान धावा मिळेल ती सिंगल. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 25 धावा. सलामीला आलेला फलंदाज चिंटू अजून मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीनिशी खेळ करतोय. ही जमेची बाजू असेल टीम वसारची. मलंगड विभागातील एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय खेळ करत असताना. नितीन यावेळेस ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी नितीनची नेहमीच पाहायला मिळते. आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील यावरती देखील नजरा असतील. गोलंदाज दरम्यान सज्ज होईल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर इथून मात्र चेंडू थोडीशी हरकत गेली, आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. दरम्यान एसटी रक्षकाच्या माध्यमातून इथून विचार केला तर अपील देखील झाली होती, परंतु ती अपील फेटाळून लावली पंचांनी. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल अनिल. रामदुबिकेने विकेट करायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. गोल गिरकी इथून मात्र घेतली होती फलंदाजाने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. येतोय तो डॉट बॉल. लगातारचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला अनिलच्या गोलंदाजी मार्कवरती. अनिलला पाहू शकता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुलटो चेंडू होता, मेजवानी होती, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉलला पाठवून दिलाय. तिथे मात्र फिल्डर होता, परंतु मोठी चेस होती फिल्डरला आणि बॉल गोळीच्या वेगाने पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. चार धाबा आल्या, 4 धाब्याच्या साथीनं पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे जात असताना 29 धाबा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतात. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस शफल झाले, ते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपर बॉल बॅटवरती आलेला नाही. दरम्यान डायरेक्ट हिटची संधी होती. जगन्नाथ पाटील यांनी डायरेक्ट हिट केला होता, परंतु संधीचं सोनं झालं नाही. दरम्यान धावा मिळेल ती सिंगल. एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती 30 धाबा. 5 षटकांची मॅच मित्रांनो, जबाबदारीनिशी खेळ करावाच लागेल. फोटो चेंडू होता, ऑन साईडला मोठा फटका पाहायला मिळतो, डीप मध्ये फिल्डर उपस्थित, परंतु मोठी इथून मात्र गॅप होती, त्या गॅपला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
षटक क्रमांक तिसरा देखील इथून संपुष्टात आलाय. 34 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या मुरबाड विभागामध्ये. मोरे ग्रुप आयोजित मोरे चषक खाटेकरी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खाटेकरांच्या माध्यमातून. स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये पहिला सामना एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. टिटवाळा विभागातील भूमी 11 मांडा संघ जगन्नाथ पाटील यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मलंगड विभागातील ताकदवर संघ आई गावदेवी वसार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सांगी कोट्यातील चौथं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गुरुदास अशोकला आपण पाहू शकता. संघ नायकाने जबाबदारी दिली आहे. पहिलाच बॉल इथून मात्र साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यष्टीरक्षक अतिशय चपळ पाहायला मिळतात. जसा बॉल इथून मात्र बॅटला ब्रश होऊन मागे गेला तसा लगेच चेंडूला गॅदर केला. पहिल्या चेंडूत मात्र डॉट पाहायला मिळते. डॉट बॉलला सुरुवात करतो पाहू शकता. संघनायकानं पुन्हा एकदा विश्वास दाखवला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा इथून मात्र संघनायकानं जबाबदारी दिली आहे डिंड्याच्या खांद्यावरती आणि जबाबदारी निश्चित खेळ करावाच लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डला क्रॉस करून चेंडू इथं मात्र डीप मध्ये येतो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. तिथे मात्र फिल्डर उपस्थित होत्या. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल. 35 धावा स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 5 षटकांची मॅच आहे मित्रांनो. 50 ते 55 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील, कारण समोर एक ताकदीचा संघ भूमी 11 मांडा संघ खेळतोय. यावेळी देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न रवी बायले यांचा प्रयत्न पोचतोय आणि इथून विचार केला तर स्वतःच्या फालतूमध्ये चेंडरला गॅदर करून लगेचच ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली अशोक डिंडाची, परंतु जीवाच्या अकंताने धावले होते रवी बायले आणि इथून मात्र सुखरूप पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. दरम्यान धाव मिळेल ती सिंगल लेग बाईच्या रूपात. 36 धावा स्कोर कार्डवरती षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकता चिंटूला हा प्रकार बॉल होता ऑन साईडला मोठा फोटका खेळलेत. यावेळी मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू अखेर गाठतोय सीमारेषा. संघर्षाचा संकटात करत असताना पुन्हा दिजींच्या बॅट मधून हा स्ट्रोक 6 धावा षटकार. थँक्यू. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पुढे जात असताना बॅक टू बॅक सलग दुसरा बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नितीनच्या बॅट मधून हा स्ट्रोक, हा धमाका, बॉल सीमा पार, सलगचा दुसरा षटकार. दोन षटकारानंतर इथून टीमची टोटल आपण पाहू शकता वेगाने इथून मात्र झपाट्याने पुढे जात असताना 42 धावा स्कोर कार्डवरती. तिसरा बॉल देखील विकेट करायचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस मात्र चांगली लाईन होती, रीड करता आली नाही. 42 धावा, 42 धावा, माफ करा 48 धावा. तर गुणलेखाकडून थोडीशी चूक होते आणि दिलगिरी व्यक्त करत असताना स्कोरच्या भूमिकेत आपण पाहू शकता सुदर्शन आगे यांना. तर 48 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. शेवट इथून मात्र गोड करत असताना गोलंदाज आपण पाहू शकता षटक क्रमांक इथून 14 देखील संपुष्टात आलाय. 48-48 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच इथून विचार केला तर जगदीश इथून मात्र लवकरच बाद झाला होता. तदनंतर वन डाऊनचा खेळाडू आपण पाहू शकता रवी बायले यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले इनायत नंबर 3 वरती. आणि संघ जेव्हा अडचणीत सापडला होता त्यावेळी मात्र जबाबदारीनिशी खेळ करत असताना आपण पाहू शकता रवी बायलेला आणि सलामीला आलेला फलंदाज आपण पाहू शकता नितीनला जबाबदारीनिशी खेळ करतोय. संघनायकांनी माझ्यावरती विश्वास का दाखवला आणि त्या विश्वासावरती मी खरं उतरलोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये साध्य करत असताना नक्कीच चौथ्या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू इथून मात्र खूप चांगल्या प्रकारे हाताळले होते गोलंदाज डिंडानं. परंतु चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती मात्र 2 ब्लास्ट पाहायला मिळालं फलंदाजाच्या बॅटमधनं.
आणि धावसंख्येत मध्ये झपाट्याने पुढे गेली. 48 धावा आपण पाहू शकता स्कोअर कार्डवरती. स्लॉगरचं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हाताळण्यासाठी आपण पाहू शकता. मेजरला ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लगेच इनफिल्डमध्ये जगन्नाथ पाटील चेंडूला गॅदर करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एकाच एंडवरती. अपघात तर होणारच. विकेट इथून मात्र सॅक्रिफाईस केली मी म्हणेन. नक्कीच चांगली फलंदाजी मैदानाच्या चालू होती, परंतु असा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला ते म्हणजे या रवी बायले यांचा. गरज होती का असा प्रश्न देखील निर्माण झाला असेल, परंतु इथून विचार केला तर सूरज दुधकरला मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी होतं आणि इथून मात्र सूरज दुधकरला चान्स दिली जाते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहू शकता फलंदाज नितीनला जबाबदारीनिशी खेळ करतोय. सलामीला आला होता. खूप चांगली कामगिरी करून इथून रवी वायले देखील मैदानाच्या बाहेर परत आहेत. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. फलंदाज नितीन यावेळेस पुन्हा एकदा सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडवरती. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सूरज दुधकरला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मेजर. ओव्हर द विकेट बिगिट करायचा प्रयत्न, फटका पोहोचतोय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. यष्टीरेषक जज करत असताना पुन्हा एकदा चुकी करतोय आणि या मॅचचा विचार केला तर तिसऱ्यांदा झेल सुटतोय, तो म्हणजे फलंदाज नितीनचा. मी म्हटलं होतं ज्यावेळेस नितीनचा झेल इथून मात्र ड्रॉप केला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आणि चौथ्या षटकामध्ये इथून मात्र 2 षटकार पाहायला मिळाले. डिंड्याच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना नितीनच्या बॅटमधनं आता देखील इथून मात्र झेल ड्रॉप होत आहे. इथून विचार केला तर षटकातील काही चेंडूचं काही शिल्लक असेल आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा डावखुरा हाताचा फलंदाज सूरज दुधकर. सूरज दुधकर डावखुरा हाताचा फलंदाज नेहमीच आक्रमक फलंदाज मानला जातो. आज इथून विचार केला तर पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली आहे फलंदाज सूरजला. नेट नंबर 4 वरती चांगली कामगिरी करावी लागेल. टीमची टोटल इथून विचार केला तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये जातोय. फिल्डर इथून मात्र चेंडूला लगेच उचलून फेक करतोय. दरम्यान दुसरी धाव घेण्यासाठी इथून मात्र परतावा लागेल फलंदाज नितीनला, जो मात्र सलामीला आला होता. आणि इथून विचार केला तर विकेट सॅक्रिफाईस केली आहे मी म्हणेन, कारण ज्यावेळेस विचार केला तर सूरजने 1 धाव भरधाव बेगानं कंप्लीट केली होती. इथून विचार केला तर स्ट्राईक हवी होती फलंदाज नितीनला. दुसऱ्या धावीसाठी इथून मात्र त्याला परतावा लागलाय. अजून एक धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये टीम वसारला. टीमची टोटलचा विचार केला तर इथून 51 धावा स्कोर कार्डवरती. 4 षटकांचा विचार केला तर 48 धावा नोंदवल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि फक्त 3 धावा इथून मात्र खर्च करत असताना आपण बघू शकता गोलंदाज मेजरला. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्याम नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सूरज दुधकर. गोलंदाज तय्यावरील पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेटने हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न कुठेतरी फसतोय कारण प्रॉपर बॅटवरती बॉल येत नाही. यष्टीरक्षक लगेच चेंडूला गॅदर करतो. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न पोहोचतोय. इथून 1 धाव एकवटली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज श्यामला परतावा लागेल. डायमंड टकचा शिकार ठरत असताना बॅट्समन श्याम बॅक टू पॅव्हिलियन. माफ करा, सूरज दुधकरला परतावा लागतंय. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विश्वास त्यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडवरती श्याम खेळण्यासाठी सज्ज होतोय. षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 1 to go. गोलंदाज मेजर इथून मात्र कमबॅक करत असताना ओव्हर द विकेटने सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केला.
डीप मध्ये फिल्डर तयार होत्या आणि अजून एक झेली तुम्हाला टिपला गेला. शेवट देखील गोड करत असताना भूमी 11 मांडा आणि इथून विचार केला तर टीमची टोटल 52 धावा स्कोअर गडवरती. पहिल्या सत्राचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आणि 52 धावा इथून मात्र नोंदवल्या गेल्या टीम आई गावदेवी वसारच्या माध्यमातून. द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस भूमी 11 मांडा संघ इथून मात्र फोडंदाजी करेल त्यावेळेस 53 धावांची त्यांना आवश्यकता असेल आणि या 53 धावा इथून मात्र कशा प्रकारे चेस होतील की डिपेंड होतील हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय जुन्नर गावचा एक बुलंद आवाज निखिलजी ठोंबरे सर यांना. धन्यवाद. थँक्यू राहुल सर. ना शिवशंकर तो कैलासपती ना लंबोदर गणपती नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मोरिया चषक खाडेकर मध्ये सहर्ष असं स्वागत करतो. 4था दिवस आपण मैदानामध्ये पाहतोय. अतिशय मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा या मुरबाड नगरीमध्ये आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते JTC ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. स्कोररच्या भूमिकेत आपण जे मात्र पाहतोय सुदर्शन गुंजाळ यांना, सुदर्शन आगे यांना आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचे लाईव्ह ऑपरेटिंग ज्यांच्या माध्यमातून केली जाते स्वप्नील गांगड. कॅमेरामनच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे मित्र दाजे अर्थात तुषार धुमाळ यांना आणि राजू देखील त्यांच्या बरोबर जॉईंट आहेत. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालं आणि पहिलं सत्र कंप्लीट होता. धावफलकावर धावसंख्या 53 धावा आहेत. विनंती असेल नेक्स्ट मॅच ज्या टीमचे आहे क्रिशा 11 बदलापूर, स्वरा 11 बदलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये देवरुंग टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी चला आणि आपण टॉस बॉक्स मध्ये तिथे इन्व्हाइट करतोय दीपवीर बिराड यांना. दीपवीर आपण टॉस करतोय. राहुल चला, राहुल आपण टॉस करणार आहोत. राहुलला विनंती करतो आपण टॉस करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये 53 धावांचं लक्ष मैदानामध्ये जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा मोरिया चषक खाटेकर. एक दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं विनायक खाटेकरे आणि सदा खाटेकरे या खेळाडूने अक्षरशः हे मुरबाड टेनिस क्रिकेट आपल्या खेळाच्या जोरावर गाजवलंय. विचार केला 2016, 17, 18 साल ज्या खेळाडून आपल्या बॅटिंगच्या जीवावर पूर्णपणे गाजवलं होतं ना, तो विनायक खाटेकरे विके याचं एक दर्जेदार आयोजन आपण या नगरीमध्ये पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत. 53 धावांचा पाठलाग आपण मैदानामध्ये करणार आहोत. हॅलो, स्वरा 11 बदलापूर संघाचे संघनायक देवरुण टीमचे संघनायक आमच्या सोबत जॉईन झालेत. यस, रमेश कोहारी या पण लवकरात लवकर यायचं. तर आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहू शकता. नक्कीच स्वरा 11 बदलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हिंद देवरुण. नाणेफेकीचा कौल करतोय. नाणेफेकीचा कौल चापाचा कॉल केलाय. रमेश कोहारी आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि नाणेफेकीचा कौल जय हिंद देवरुण संघाने जिंकलाय. डिसिजन फिल्डिंग येणार आणि ओके, आमच्याकडे वेळ नाहीये. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट, कारण मॅच देखील महत्वाची आहे. जाऊया निखिल सरांकडे.
थँक्यू राहुल. मैदानामध्ये आपण गोलंदाज पाहतोय सूरजला आणि स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आहे निशांत. निशांत आणि अशोक ही जोडी, अशोक येडे आणि निशांत मांडा टीम साठी पाहायला मिळते. भूमी 11 मांडा ही टीम एका बाजूला आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम वसार ची पाहायला मिळते. गोलंदाज तयार. अप्रतिम बॉलिंग, लाजबाब. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. सातत्यानं जर पाहिलं तर डावकऱ्याच्या गोलंदाजाला नॅचरल स्विंग असते आणि ती स्विंग इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलकावर धावा 5 आहेत. 53 धावांचा पाठलाग. प्रति षटकाचा विचार केला 10.60च्या धावगतीने तुम्हाला धावायचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत विचार केला तर 4 बॉलमध्ये 5 धावा आल्या. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात मैदानामध्ये करत असताना. सूरज तयार. अशोक येडेसाठी रिव्हर्स खेळलाय, पलटवार, चेंडू होईल फरार, धावा देऊन जाईल 4. येतोय हा चौकार. थँक्यू. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या 9. अजून एक रिवर्स, इथे फटका मिस टाइम आहे. झेलची संधी दवडली नाहीये. चांगला झेल इथे पकडला आणि अशोक दिंडाचा खेळ इथे समाप्त होतोय. फलंदाज बाद, विकेट. थँक्यू. मांडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जगन पाटील यांचा संघ आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठी मोरिया चषक खाटेकरसाठी आणि मांडा टीमसाठी शरदचंद्रजी पवार चषकाचे आयोजक आणि आमचे मित्र अनिल यांच्याकडून शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत. वरब गावचे अतिशय चांगले खेळाडू अनिल मात्रे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. चांगली क्रिकेटची स्पर्धा आयोजित जी मात्र केली आहे या मुरबाड नगरीमध्ये विनायक खाटेकर आणि सदाशिव खाटेकर आणि त्यांचे संपूर्ण टीम यांचे विशेष धन्यवाद द्यावे लागतील. विकेटचं पतंग झालं, अशोक बाद झालेत आणि आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये जगन येत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. गिरीश मात्रे फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे आणि आता तो गोलंदाजी मार्कवर येतोय. वाईट बॉल पंचाने इथे घोषित केला. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि संघाची धाव संख्या 10 या धाव संख्येवर. 53चा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कवर आता गिरीशला आमंत्रित केला. स्विंग आहे या गोलंदाजाकडे. पहा, पडल्यानंतर लाजबाब चेंडू, अप्रतिम बॉल. पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची आणि गिरीशचा विचार केला तर सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्यात. स्टेप आउट झाले, मोठा फटका खेळायचा होता, अपील झालंय. इष्टरक्षण इथे लाजबाब राहिलं आणि फलंदाज येत आहेत माघारी. विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन. विकेटचं पतन होत आहे. चांगली गोलंदाजी गिरीशची राहिली आहे. संघाची सातत्यानं पाहिली तर पहिल्या षटकात 5 बॉलमध्ये सुरुवात खूप चांगली होती. शेवटच्या बॉलवर अशोक बाद झाले आणि आता निशांत देखील बाद होत आहे. सलामीची जोडी माघारी येते. भूमी 11 मांडा या टीमची न्यू बॅट्समन मैदानामध्ये इन होत आहेत. जयेश, जिम्मेदारी घेऊन खेळावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही 53चा पाठलाग करतायत, आउटफील्ड अतिशय तेज आहे, तुम्हाला गॅप पिक करावे लागतील. पॉवर प्ले आहे, त्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मैदानामध्ये उचलावा लागेल आणि तो फायदा मैदानामध्ये उचलला जाईल का हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजी मार्कवर गिरीशला आपण पाहतोय. गिरीशकडे क्षमता आहे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची आणि त्या फिरकीच्या जाळ्यामध्ये आतापर्यंत चेंडू गरगर फिरवतोय. ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर खूप चांगलं वळण घेताना पाहायला मिळतोय. लाजबाब गोलंदाजी गिरीशची आतापर्यंत राहिली. तीनही चेंडूंचा विचार केला, पडल्यानंतर आउट स्विंग होताना पाहायला मिळत आहेत आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. वसार टीम
या स्पर्धेमध्ये एवढ्या दूरवरून येते, दुसऱ्या बाजूला मांडा टीम, आणि आजच्या दिवसामध्ये सर्व संघ इतके ताकदवर आहेत, कोणी भविष्यवाणी देखील करू शकत नाही की आजचा दिवस कुणाच्या नावावर राहील. या मोरया चषक खाटेघरचा बल्लाढ्य टीम, बल्लाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. गिरीचा बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वी तर झाले चेंडूचे, आणि रेस चालू आहे, परंतु चेंडू थांबणार नाहीये, जाऊन पोहोचेल सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. चार धावा येत आहेत आणि 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 14 धावा आहेत. संजूने प्राधान्य करणारा हा चौकार येतोय. या प्रकारच्या धावा तुम्हाला येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 53चा पाठलाग करतायत, षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ दुसरा पण पाहायला मिळतोय. गिरीशने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, परंतु पॅड लाईनवर बॉल होता तिथे फटका अतिशय चांगला सजवला जयेशने, आणि धावा देखील 4 देऊन गेला. इथे चांगला स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत बॉल खाली, अजून एका विकेटचं पतन. गिरीश धाव कोसळताना पाहायला मिळतोय टीम मांडाचा, आणि फलंदाज होईल बाद. विकेट. विकेटचं पतन. काय गोलंदाजी गिरीश करतोय. 2 विकेट आतापर्यंत कॅरी केल्यात, फक्त 4 धाबा ज्या बॅटच्या साह्याने आलात, आणि 51 5 धाबा खर्च करतोय. इथे गिरीचा हा बॉल, एष्टी रक्षण लाजबाब, अजून एक विकेट. विकेटवर विकेट मिळवत गेला आणि दुसऱ्या टीमला खिंडार पाडतोय. गोलंदाज गिरीश, फलंदाज बाद. विकेट. थँक्यू. खूप चांगलं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून भाऊ कालेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, डीजे ऑपरेटर आमचे सोने, अतिशय चांगलं असं संगीत. ही स्पर्धा उंचीवर पोहोचवण्यासाठी खूप चांगली कामगिरी डीजे माध्यमातून होते. GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कॅमेरामन अतिशय चाणक्षपणे प्रत्येक क्षण जे मात्र टिपतायत. तुषार धुमाळ खूप हुशार आहेत आणि सध्याच्या घडीला खूप चांगले अशी कॅमेरा वर्किंग करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाला पुन्हा एकदा आमंत्रित केलं. विशाल दुधकरच्या हातामध्ये बॉल आहे. विशाल दुधकर गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. विशालचा हा बॉल, इथे फटका चांगला आहे, कव्हर मध्ये चेंडू जाईल. डिपॅक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आली या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या 15 या धाव संख्येवर. खूप चांगली स्कोरिंग. 15 धावा धावफलकावर आहेत. विकेट आतापर्यंत गेल्यात 4 विकेट डाऊन आहेत. 15 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. विशाल, विशालचा हा बॉल आडव्या पॅटनं इथे फटका सजवायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर या गोलंदाजाकडे देखील चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. वसार टीम मैदानामध्ये दबदबा निर्माण कर दिया. गोलंदाजीच्या जेवावर 53 धावा. या मैदानावर एवढं मोठं आव्हान नाहीये, परंतु डिफेंड करण्याची क्षमता ठेवते. हा पलटवार आला आता पॅट मधून आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा देऊन जाईल 6 षटकार. थँक्यू. या फटक्यावर अनासने दाखवलंय मॅच अजून संपलेली नाहीये.
काय फटका मैदानामध्ये खेळला, विशालचा खरपूस समाचार मैदानामध्ये घेतोय. इथे देखील फटका चांगला डीप फाईन लेगला, चेंडू सीमा रेखेचा वेध घेतोय, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. संघाची धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल आता 25 या धावसंख्येवर. 21 इंच करणारं षटक आपण पाहतोय. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 14 बॉल शिल्लक, 14 चेंडू 28 धावा. विशाल तयार. विशालचा हा बॉल मात्र अप्रतिम राहिलाय. इथे चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. भूमी 11 मांडा एका बाजूला टीम आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम वसार मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील पहिला सामना रंगतोय मैदानामध्ये. इथे बॉल एसटी रक्षकाने चुका तर मैदानामध्ये केल्यात. जीवाचे प्राण इथे ओतत असताना काही क्षेत्ररक्षण केलंय. पॅकअप असलेल्या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी जरूर इथे 2 धावा वाचवल्यात. 3रं षटक कंप्लीट झालं मैदानामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 27. शेवटचे 12 चेंडू 12.50 च्या सरासरीने 25 धावा जमात 26 धावा बनवायच्या 13 च्या सरासरीने. पुन्हा एकदा संधी असेल डीजे ऑपरेटरला. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत. थँक्यू. 18 बॉलचा विचार केला, 9च्या सरासरीने आतापर्यंत 27 धावा बनवल्या जातात. शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंवर 26 धावांचं टार्गेट, म्हणजे 13ची सरासरी इथून पुढे मेंटेन राहायची आहे. मैदानामध्ये विचार केला, अनास खूप फॉर्म मध्ये आहे. त्याला केतन कशा प्रकारची साथ देतोय ते देखील आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गिरीश मात्रे पुन्हा एकदा आमंत्रित केलं. ज्या गिरीशने पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट आपल्या संघाला मिळवून दिल्या होत्या, त्या गिरीशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते आता गोलंदाजी मार्कवर. गिरीश तयार होतील. धावफलकाचा विचार केला. 27 धावा आहेत. अजूनही विजयासाठी 26 धावांचं लक्ष. गोलंदाज गिरीश मात्रे तयार. पहिलाच बॉल सफल झाले. डीप फाईन लेगला फटका खेळलाय. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धावत पळत आलेत. 1 धाव आली. 2ऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग फसली होती परंतु तोटा होणार नाहीये. इथे देखील 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. टीम भूमी 11 मांडाला. विरोधामध्ये आपण पाहतोय वसार टीम. गोलंदाजी मार्कवर गिरीश तयार आहेत. गिरीश मात्रे. गिरीचा हा बॉल इथे देखील फटका चांगला आहे. डीप मिड विकेट मध्ये बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षण तिथे खराब झालं. जिथे जिथे तुम्ही थोड्या चुका करणार आहात, दुसरी टीम त्याचा फायदा घ्यायला तयार आहे. जिथे सिंगल होती तिथे 1 नाही 2 नाही तब्बल 4 धावा कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे सिंगल होती चूक झाली, क्षेत्ररक्षकाकडून फेकी खराब झाली. 1च्या ऐवजी 4 आल्यात. संघाची धावसंख्या 33 धावा. आता आवश्यकता आहे 10 बॉल मध्ये 20 धावांची. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये भूमी 11 मांडा या टीम कडून आपल्याला पाहायला मिळतं. 2ऱ्या षटकामध्ये संघ खूप मोठ्या अडचणीत होता, परंतु अडचणींवर मात कशा प्रकारची करायचे ते केतन आणि आनासला सांगायची गरज नाहीये. चांगलं क्रिकेट सातत्यानं टिटवाळा विभागामध्ये हा संघ खेळतो. आज या मुरबाड नगरीमध्ये आलाय आणि मुरबाड नगरीमध्ये आलाच नाही तर आपल्या नावाचा दबदबा इथे ठेवतोय. गोलंदाजी मार्कवर गिरीश मात्रे. ज्या गिरीशने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. गिरीचा बॉल डिफेन्सिव्ह फटका. क्षेत्ररक्षण
एक धाव इथे कंप्लीट होईल. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करेपर्यंत एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 34. या धाव संख्येवर 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 9 बॉल शिल्लक, 9 चेंडू आणि 19 धावा. एखादा मोठा फटका येईल का की गिरीश म्हात्रे कमबॅक करून देईल टीम वसारला, ते देखील आपल्याला पाहायचंय. स्ट्रायकर इनवर अनास आहे, ज्या अनासच्या बॅट मधून एक षटकार आला, एक चौकार आला आणि संघाला आकार देण्याची कामगिरी या खेळाडूने केली. गोलंदाज तयार. इथे बिग हिट, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हातामध्ये बॉल आणि फलंदाज होईल बाद. विकेट. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये इन होत आहेत. अनिलला विनंती असेल थोडं फास्ट चला, वेळ वाचवणं गरजेचं राहील. 8 बॉल शिल्लक आहेत, 19 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका येईल का, त्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये विकेटचं पतन होत आहे. वसार टीम पुन्हा एकदा दबदबा निर्माण करत असताना मॅचवर गिरीश ज्या वेळेस आलेत ना, त्या वेळेस मात्र संघाला तारलंय. प्रत्येक षटकामध्ये विकेट घेऊन देतोय, ब्रेक थ्रूज मिळून देतोय आपल्या टीमला. आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार गिरीश. इथे पंचांचा मात्र डेड बॉलचा इशारा येतोय. ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मात्र डेड चेंडू म्हणून घोषित केला जातो आणि तो रनअप मध्ये काहीसा प्रॉब्लेम असल्यामुळे डेड चेंडू घोषित केला. गिरीश मात्र तयार. अनिल साठी हा बॉल कव्हरला फटका, इथे तर सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या बॉलवर देखील 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या 36 धावा. अजूनही विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 7 बॉल शिल्लक, 7 चेंडू आणि 17. पहिलाच सामना इतका हाय व्होल्टेज होतोय हे उदाहरण आहे. येतो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी आहेत. 8 तुल्यबळ संघ आज मैदानामध्ये उतरतायत. लाजवाब फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली आणि कॅच इथे झाली आहे ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. या प्रकारचे कॅचेस तुम्हाला घ्यावेच लागतील, नाहीतर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. षटक कंप्लीट झालं. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर 38 धावा आहेत. शेवटचे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये टीम मांडाला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहे. स्वतः कॅप्टन आहेत आणि जिम्मेदारी घेतली. आता गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू 15 धावा डिपेंड करायच्यात मैदानामध्ये. नितीनच्या हातामध्ये चेंडू आहे. नितीन मात्र गोलंदाजी मार्कवर तयार होतील. गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून केली जाते ते देखील आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आता तयार होतात. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये इथे 15 डिपेंड करायच्या. टीम मांडा की टीम वसार ते देखील आपल्याला पाहायचं आहे. पहिलाच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर. वाघांची धाडाने फोडला पहाड. चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ पार्क. पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. ब्युटिफुल बॅटिंग, अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळतोय. केतनच्या पॅट मधून षटकार नाही तर हा शंखनाद आहे टीम मांडाचा. काय पॅट इथे फिरवली, षटकार येतोय. शेवटचे आता 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये आवश्यकता 9 धावांची. 5 चेंडू 9.
नितीनचा हा बॉल स्लोवर वन तितका चांगला फटका खेळलाय, सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, होणार. आणि चुका मैदानामध्ये, कॉलिंग मध्ये मिस्टेक आणि फलंदाज बाद होईल. पुन्हा एकदा कमबॅक झालंय टीम वसारचं फलंदाज बाद. चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहेत, परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारची विकेट न गमावता इथे जर कंपल्सरी तुम्हाला बनवायच्याच आहेत. 4 बॉलमध्ये 8 धावा, 4 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष्य. प्रयत्न मैदानामध्ये तुम्हाला करावे लागतील. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, फिर हम कोशिश भी ना करे बहुत गलत बात है. प्रयत्न करावे लागणार आहेत आणि इथे प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. प्रत्येकाचे स्वप्न पाहिले मोराचे चषक आपण जिंकावं. इथे प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे. तुम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे. इथे पराभव चालणार नाहीये. मनुष्य कुठेही गेला तर तो हार मानत नाही, फक्त फुलवाल्या गेल्यावर पैसे देऊन तिथे हार मागतो. हे आज मैदानाच्या आतमध्ये दाखवायचंय. प्रत्येकाला जिंकायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. नितीन, शेवटचे चेंडू मैदानामध्ये आपण जे मात्र पाहतोय. पयात ऑन स्ट्राइक. 4 चेंडू 8. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, वन बाउन्स. ये रास्ते हे 4 के चौकार येईल आणि इथे सामन्याला कल्लाटणी देणारा हा फटका 4 धावा देऊन जाईल. चौकार. फयतच्या पॅट मधून येणारा हा चौकार नाहीये तर मांडा गाव जल्लोष देखील चालू असेल. ज्या प्रकारे फयतने हा स्ट्रोक खेळलाय. आता 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. नितीन तयार. ओ हो, इथे दांडीगुल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. पुन्हा एकदा सामन्यामध्ये वसार कमबॅक करत आहे. कधी वसार कधी मांडा हा खेळ आहे. मुरबाड नगरीमध्ये मोर्या चषकाचा हा थरार. फलंदाज बाद. दगदग तर वाढले. कभी बाजी इधर तर कभी बाजी इधर. एक म्हणतोय मी शेर आहे तर दुसरा म्हणतोय मी देखील 1.25 शेरच आहे. काय मैदानामध्ये मॅच चालू आहे. थरार रंगलाय मैदानामध्ये. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी आता इथे धावा कराव्याच लागतील. विकेट देखील खूप मोठ्या प्रमाणात गमावल्या टीम भूमी 11 मांडाने. 7 विकेट आतापर्यंत बाद आहेत. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावर धावसंख्या 49. 4 धावांची आवश्यकता. 2 बॉल जे मात्र मैदानामध्ये शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 4 धावा. सामना मैदानामध्ये रंगतोय. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. तमाम ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं मोर्या चषक काटेगरच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. GTCच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील हे कव्हरेज पाहू शकता. 2 चेंडू 4. इथे टाकलेला बॉल आणि पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल येईल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. 50 कम 50 धावा कंप्लीट होत आहेत भूमी 11 मांडाच्या. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूंमध्ये 3 धावा ज्या मात्र बनवायच्या. 2 चेंडू 3 धावा. लक्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मांडा की वसार ते देखील आपल्याला पाहायचंय. मोर्या चषकाचा हा थरार. गोलंदाजी मार्कवर नितीन मात्रे संघाचा कॅप्टन आहे. जे काय करायचे ते आता नितीनला करायचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सत्यम. इथे पुन्हा एकदा डेड बॉल. दबाव आहे दोन्ही टीमवर कारण इथे प्रत्येक सामना डोअर नाहीये. तुम्ही पराभूत झाले तर तुम्हाला इथे संधी नाहीये. जिंकणं गरजेचंच आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता तयार होतोय.
आणि फलंदाज क्लीन बोल्ड, विकेटचं पतन. खराब क्रिकेट मैदानामध्ये भूमी 11 मांडा या टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. 8वा फलंदाज सत्यमच्या रूपाने बाद, विकेट. एक बॉल. हॅलो, मैदानामध्ये आपण सामना पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. पलटवार मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता एक चेंडू आहे आणि एका चेंडूमध्ये कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता. एक चेंडू 3. चुका मैदानाच्या आत भरपूर केल्यात वसरने, चुका भरपूर केल्यात मैदानाच्या आत मांडाने, परंतु विजय कुणाचा होणार ते देखील पाहायचंय. क्रिकेट म्हटलं की कुणाला तरी हारायचं आणि कुणाला तरी जिंकायचंय, परंतु प्रेक्षकांसाठी पैसा वसूल सामना पहिलाच थरार मैदानामध्ये रंगतोय. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. एक चेंडू आणि 3 धावा. प्रत्येकाला जिंकायचंय, इथे हरायला कोण आला नाहीये. एक चेंडू 3 धावा. प्रेक्षक वर्ग, तुम्हाला सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. पहिलाच सामना दर्जेदार. सुरेख प्रकारचा चेंडू, फुल टॉस. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा आल्यात, फेकी चांगली झाली आहे आणि स्कोर लेवल होतोय, परंतु विकेटच्या आधारावर टीम वसार इथे विजय होते. कॉंग्रॅच्युलेशन टीम वसार. हार्ड लक टीम भूमी 11 मांडा, परंतु प्रेक्षक वर्गाची मन जिंकलीत टीम भूमी 11 मांडाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम वसार आणि हार्ड लक टीम मांडा.